आम्ही हे आंदोलन आज साखरे विरोधात केलेलं आहे। सरकारने साखर अचानक एवढी महाग केलेली आहे। आज दिवस पहिले साखर 42 रुपये किलो होती, अचानक आज साखर 85 ते 90 रुपये किलो साखर झालेली आहे। गोरगरीब जनता काय करणार? आम्ही गृहिणी आहोत। रोज सकाळी उठल्यानंतर आमचे माणसं कामाला जातात, मुलं शाळेत जातात, चहा नाश्ता सगळं लागतं, तर सकाळी चहाची सुरुवात होते। तर एवढी महागाई दाटलेली आहे या सरकारची, तर आम्ही साखर कुठून आणायची? एवढी स्वस्त साखर होती, आता एवढी महाग झालेली आहे, तर गृहिणी काय करणार आहेत? तुम्ही काय आंदोलन केलेलं आहे? आम्ही आज या अनोखे आंदोलन केलेलं आहे की आम्ही चहा ठेवली पण साखरच नव्हती। या ठिकाणी सत्ताधारी अपयशी ठरताय का महागाई कमी करण्यासंदर्भात? हो, अपयशी ठरताय। गणपती सरकार आहे, आता हे सरकार साखर कुठे गेली आमची? एवढी महाग करून टाकली तर गेल्या 7-8 दिवसामध्ये साखरेचा भाव अतिशय उच्चांक गाठलेला आहे। या ठिकाणी ऊसापासून साखर बनते आणि आता इथेनॉल बनवण्यासाठी त्या ऊसाचा वापर त्या ठिकाणी केला जातोय, म्हणून इकडे साखर बनवण्यासाठी ऊसाचा तुटवडा इकडे झालेला आहे आणि त्यामुळेच साखरेच्या उत्पादनामध्ये घट झाल्याने या ठिकाणी साखरेचे भाव खूप उच्चांकी या ठिकाणी गाठलेली आहे। खरं तर इथेनॉलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर जे पेट्रोल बनवलं जातं त्याच्याने वाहने देखील खराब होत आहे आणि इकडे आपण पाहिलं असेल तर साखरेचे दर देखील या ठिकाणी खूप वाढलेले आहे। गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी जे साखरेचे दर 40-42 रुपये होते ते आज या ठिकाणी 80 ते 85 रुपयापर्यंत गेलेले आहे। या अशा वेळी सर्वसामान्य जनतेच्या खिशाला जी झड पोचते किंवा सर्वसामान्य जनता जे दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्याचे दर अशा पद्धतीने जर वाढत गेले तर सर्वसामान्य जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरून सरकारला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या निषेधार्थच आम्ही या ठिकाणी आज हे अनोखं